तर मित्रांनो, मी आलो आहे आपल्या शिना नदीच्या हा आष्टा बंधारा आहे. तर मित्रांनो, ही माझा जो व्हिडिओ आहे ते माझ्या व्ह्यूजसाठी किंवा लाईकसाठी मी काढत नाही. हा व्हिडिओ मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणून हा व्हिडिओ काढतोय, कारण माझ्या शेतकऱ्यांनी सतर्क व्हावे म्हणून. तर तुम्ही ही बघू शकताय. तर ह्या आपल्या बंधारा वस्तीवरचे शेतकरी आहेत, त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण आहे आणि त्यासाठी आपले ग्रामपंचायत सदस्य आपले लक्ष्मण गावडे इथं आलेले आहेत. तर त्यांना विचारूया आपण, त्यांनी त्या शेतकऱ्याचे कशा पद्धतीनं इथून स्थलांतर करण्याचं नियोजन केलं आहे. तर तुम्ही सांगा. आता सध्या पाण्याचं वाढ होत असून सदरची वस्ती जी आहे देशमुख वस्ती त्यांना स्थलांतरित करण्यासाठी आपल्या गायरान गावठाण असेल किंवा तिथं आपलं वर त्यांच्या जी वस्ती आहे त्या रेल्वेच्या पुढं तिथं सध्या राहण्याची व्यवस्था आता करण्याचं सध्या आता शासनाच्या मार्फत चालू आहे. तरी सगळ्यांनी सुरक्षित ह्याच्या ठिकाणी जनावरे असतील किंवा त्यांचे काय शेतीतले काय आपल्या घरातले जे माल काय असेल ते सगळं जनावरं हे असतील ती घेऊन वर स्थलांतर करण्याची सूचना देत येत आहे. वाहन बिन सगळी व्यवस्था केलेली आहे आणि ह्याची दक्षता घेण्यात यावी. तर नक्कीच धन्यवाद. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगणार आहे, हे जे पाणी आहे तुम्ही बघू शकताय होणार आहे आणि ते वाढ किती आहे तुम्हाला मी सांगणार आहे. तर आपल्या इथं खासापूर धरणातून 77.207 क्युसेकचा पाण्याचा विसर्ग आपल्या ह्या शिना नदीमध्ये होतोय आणि चांदणी धरणातून 38,079 क्युसेकचा विसर्ग ह्या आपल्या शिना नदी पात्रात होतोय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिना कोळेगाव धरणातून देखील 36,700 क्युसेक पाण्याचा विसर्ग आपल्या ह्या शिना नदी पात्रामध्ये होतोय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या जी भोगावती नदी आहे, या भोगावती नदीमधून देखील आपल्या ह्या नदीला शिना नदीला 45,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग येतोय. तरी मी सर्व आपल्या शेतकरी बांधवाला विनंती करतो की तुम्ही सावध राहा आणि सतर्क राहा. आणि तुम्ही हे जे पाणी बघताय, हे पाणी आता काहीच पाणी नाही आहे. ह्या पाण्यामध्ये भरपूर वाढ होणार आहे आणि टोटली पाण्याचा जर तुम्ही हे बघितला, हिसाब बघितला तर आपल्या नदीपात्रामध्ये 1,90,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग ह्या शिना नदी पात्रात येणार आहे. तर माझ्या सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहावे एवढीच विनंती करतो आणि स्वतःची काळजी घ्यावी. माझ्या सर्व शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे आणि सर्वांनी स्वतःची काळजी घ्या आणि सुरक्षित स्थळी नक्कीच आपली जनावरं असतील, आपल्या ज्या मौल्यवान वस्तू असतील त्या सुरक्षित स्थळी हलवा. धन्यवाद. हा व्हिडिओ जास्त शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवापर्यंत पोचवा.